जरा जिवंतिका पूजा. तुम्ही कधी ही पूजा केलेली आहे का? पहिल्यांदाच तिचं नाव ऐकत आहात? श्रावणातील शुक्रवार हा मातृशक्तीची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या श्रावणातील शुक्रवारी ही खास पूजा केली जाते. ही पूजा कशाची आहे आणि ती कशी केली जाते, तिच्या मागचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, ह्या पूजेने नेमकी काय होते, ह्या पूजेचे फायदे आणि ही पूजा नेमकी कोणी करावी, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया जरा जिवंतिकेची सविस्तर माहिती. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण आता श्रावणातील प्रत्येक सणावाराची आपल्याला माहीत नसलेली नवीन माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण महिना म्हटलं की व्रत, उपासना आणि भक्तीचा महिना. या पवित्र महिन्यात प्रत्येक दिवस खास असतो, पण विशेषतः श्रावणातील शुक्रवार हा मातृशक्तीच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी एक खास पूजा केली जाते, ती म्हणजे जरा जिवंतिका. त्यालाच जिवती पूजन असेही म्हटले जाते. ही पूजा विशेषतः संततीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी केली जाते. तर आधी जरा जिवंतिकेच्या पूजेचे महत्त्व जाणून घेऊया. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घ आयुष्य देणारी देवता. दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून हिंदू धर्मात ही पूजा केली जाते. जरा आणि जिवंतिका ह्या दोन देवता असून पुराणात असलेल्या सप्तमातांपैकी ह्या दोन माता आहेत. स्कंद पुराणात ह्याविषयी माहिती मिळते. वर्षानुवर्ष माता आपल्या बाळासाठी दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून ही पूजा करत आलेल्या आहेत. जिवंतिका देवता ह्या 7 कोश आहेत. हे 7 कोश विकारग्रस्त होऊ नये, हे खरे जिवंतिका व्रत होय. कोशास अनुसरून जिवंतिकांची ही संख्या 7च ठेवण्यात आलेली आहे. आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी जिवंतिका पूजन आहे हे ह्या कृतीतून सिद्ध होते. खरंच हे जाणून घेताना आपली हिंदू संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.